नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल पॅन कार्ड 2.0 ची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे अपडेट करू शकता, तेही फ्रीमध्ये. म्हणजेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तुमचा ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, तुमचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल, तर तुम्ही फ्रीमध्ये अपडेट करू शकता. या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड फ्रीमध्ये कसं अपडेट करायचं ते सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून गुगल ओपन करा आणि गुगलवरती सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट. अशा पद्धतीने सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट. हे सर्च केल्यानंतर इथे पहिलीच वेबसाईट तुम्हाला येईल, ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस्ड eKYC. या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर इथे पाहू शकता ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी आणि इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. दिस फॅसिलिटी इज फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस अपडेट करू शकता. हे आधार बेस्ड आहे, म्हणजे आधारवरती जशी माहिती असेल ॲड्रेस तसाच अपडेट होईल. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर खाली पॅन कार्ड विचारलं आहे तर आणि आधार नंबर विचारला आहे. पॅन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आधार नंबर टाका. 2 बॉक्स दिलेले आहेत. पॅन कार्ड नंबर, आधार नंबर टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थची माहिती आहे. जसं की मंथ सिलेक्ट करायचं आहे, तुमचा मंथ ऑफ बर्थ. तर मंथ महिना सिलेक्ट केल्यानंतर पुढे इयर ऑफ बर्थ टाकायचं आहे, म्हणजे वर्ष. आणि त्यानंतर खाली आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर पुढे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट, इथे कंटिन्यू विथ eKYCचा बटन दिसेल. कंटिन्यू विथ eKYC वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. कोणत्या मोबाईलवरती OTP पाठवला आहे ते तुम्हाला वरती तिथे लाल रंगाच्या अक्षरामध्ये दिसेल. तो OTP इथे टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे तुम्हाला पुढे पाहू शकता तुमचं पॅन कार्डवरती मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी कोणता आहे ते दाखवलं जाईल, जो पॅनवरच्या डेटाबेसमध्ये आहे. पॅन कार्डवरती जो ईमेल आयडी, मोबाईल नंबर आहे तो इथे दाखवल्यानंतर आता आपल्याला विचारते, डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इन पॅन डेटाबेस. तर इथे आपल्याला येस करायचं आहे. आपल्याला नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करायचा आहे. तर इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला जो काही मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, ईमेल आयडी अपडेट करायचा आहे, तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो आपल्याला अपडेट करायचा आहे. तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्ही या बॉक्समध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP येणार आहे. दोन्हीवरती OTP येईल. तर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. 3 अटेम्प्ट आहेत तुमच्यासाठी OTP टाकण्यासाठी. तर पहिल्या बॉक्समध्ये मोबाईलवरती आलेला OTP, दुसऱ्या बॉक्समध्ये ईमेलवरती आलेला OTP टाकून खाली व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हॅलिडेट कराल तर तुम्ही पुढे येणार आहेत. पुढे आल्यानंतर आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे दिसेल. तोच ॲड्रेस तुमच्या आता पॅन कार्डवरती सुद्धा येणार आहे. म्हणजे आधार कार्डचाच ॲड्रेस तुम्हाला पॅन कार्डवरती अपडेट होणार आहे. तर हा ॲड्रेस बरोबर आहे का चेक करायचा आहे. खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर तुमचं आता काम झालेलं आहे. तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती क्लिक केलं की तुमचा अपडेशन सक्सेसफुली झालेलं आहे. इथे एक ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल, तो नंबर जपून ठेवायचा आहे. याचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. 1 आठवड्यामध्येच तुमचं पॅन कार्डवरती ॲड्रेस, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही रिक्वेस्ट टाकायची होती. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड घरी कसं मागवायचं ते आपण पाहणार आहे. धन्यवाद. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.